मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण एका चांगल्या समस्येचे निकष हा घटक बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये क्रायटेरिया ऑफ अ गुड प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. संशोधन करीत असताना जेवढी चांगली समस्या निवडली गेली तेवढे चांगले संशोधन करण्यास मदत मिळते. त्यामुळे चांगल्या समस्येचे निकष हे कोणते राहू शकतात ते पुढीलप्रमाणे आपण बघू. मित्रांनो, एका चांगल्या समस्येचे निकष त्यामधील पहिला घटक आहे तो म्हणजे मनोरंजक. चांगली संशोधन समस्या ही रुचीपूर्ण असते, लक्ष टिकवून ठेवणारी असते, संशोधकाचे अवधान आकर्षित करणारी असते. तसेच कोणत्याही अनुदानाशिवाय इतर लोकही संशोधन करण्यासाठी त्या संशोधन समस्येकडे वळताना दिसतात. यामधील दुसरा निकष आहे तो म्हणजे नाविन्यपूर्ण. चांगल्या समस्येत नवीनता असते, वास्तविकता असते, तसेच त्यात इतर समस्येपेक्षा वेगळेपणा असतो. त्यामुळे अशी समस्या इतर लोकांचे लक्ष आकर्षित करून घेते. अशी समस्या देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान वठविते. तिसरा निकष आहे मूल्यप्रभाव. चांगली संशोधन समस्या ही सामाजिक गरज पूर्ण करणारी तसेच सामाजिक समस्या सोडविणारी असते. समस्या ही समाजाची आर्थिक समस्या सोडविणारी असते. संशोधन समस्या ही लोकांची सामाजिक आर्थिक स्थिती वाढविते तसेच आरोग्य स्थिती सुधारण्यास मदत करते. चौथा निकष आहे व्यक्तीच्या गरजा आणि समस्या संबंधित. मित्रांनो, संशोधक संशोधन समस्येच्या आधारे फक्त त्याच्या मनातील समस्या सोडवण्याचा विचार करत नाही, तर इतर व्यक्तीच्या गरजा काय आहे, त्याच्या समस्या काय आहेत याचाही विचार करीत असतो. अशी समस्या चांगली समस्या असल्याचे निर्देशित होते. पाचवा निकष आहे अपव्यय व्यवस्थापन. मित्रांनो, शासकीय यंत्रणेमध्ये ज्या कार्यामध्ये अतिरिक्त खर्च किंवा अतिरिक्त पैसा, श्रम या गोष्टी चाललेल्या असतात याचे सुव्यवस्थितरित्या नियोजन साधून देणारी संशोधन समस्या असते. अपव्ययाविरुद्ध लढा देणारे संशोधक करीत असतात. असे संशोधन समस्या उत्तम असते. सहावा निकष आहे मापनीय आणि ठराविक कालावधी. मित्रांनो, संशोधन समस्या ही उपकरणे किंवा साधने तसेच सांख्यिकीय तंत्रे या आधारे मापन करणारी असते, जेणेकरून त्याचे निष्कर्ष हे वैध व अर्थपूर्ण येण्यास मदत मिळते. तसेच समस्या ही विशिष्ट कालावधीत संशोधन पूर्ण करणारी असते, तरच अशी संशोधन समस्या उत्तम ठरते. मित्रांनो, अशा प्रकारे संशोधन समस्या ही उत्तम आहे हे ठरवण्यासाठी वरील घटक हे महत्त्वपूर्ण ठरत असतात. मित्रांनो, आज आपण संशोधन समस्येचे निकष हा घटक बघितलेला आहे. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.